अतिशय असंवेदनशील ट्रिपल एनजी खोकेचं सरकार आहे. फक्त खोके द्या. ते जॉनी जॉनी येस पप्पा बघितलं का नाही तुम्ही सगळ्यांनी? व्हॉट्सॲप बघितला ना? ते जॉनी जॉनी येस पप्पावाला हे सरकार आहे. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की घरं फोडा, पक्ष फोडा, धमक्या द्या, गोळ्या घाला, लाथा घाला, ही त्यांची हीच ते भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे. काय झालं त्या भारतीय जनता पक्षाला? ज्या पक्षामध्ये अटलजींसारखा देशातला सगळ्यात उच्च नेता होऊन गेला. आजही सुषमा स्वराजजी, अरुण जेटलीजी, प्रकाश जावडेकरजी असे मोठे नेते, राजनाथ सिंगजी, एवढे सगळे मोठे नेते आम्ही पाहिले. तो आम्ही आदर्श म्हणून त्यांच्याकडे पार्लमेंटमध्ये बघायचो. मी स्वतः ऑन रेकॉर्ड म्हणलेले पार्लमेंटमध्ये की सुषमाजी, प्रकाश जावडेकरजी, राजनाथ सिंगजी, LK अडवाणीजी, अरुण जेटलीजी यांच्याकडून पार्लमेंटमध्ये सुसंस्कृत कसं वागायचं, चांगली भाषणं करायची आम्ही जरी विरोधात असलो तरी त्यांच्याकडून शिकलो. आणि हाच आदर्श आज त्याच भारतीय जनता पक्षाला झाले तरी काय? ती ओरिजिनल BJP गेली कुठे? काय सगळे कुठून येतात. आणि मला काळजी अशी वाटते की मला कोणीतरी एक व्हॉट्सॲप केलाय की भारतीय जनता पक्षात ओरिजिनल जे पक्षामधले कार्यकर्ते होते, ज्यांनी कष्ट केले, लाट्या खाल्ल्या, संघर्ष केला, त्यांनी आपले खुर्च्या उचलल्या, सतरंज्या उचलल्या, त्यांच्यासाठी 33% आरक्षणाची मागणी होते. कारण का तो जो बाहेरून येतोय तो चांदीच्या ताटावर गरम जेवतोय. ज्यांनी संघर्ष केला तो कुठेतरी कोपऱ्यात असे अशी परिस्थिती